ॲडजस्टमेंट्स वाचा, त्याचे नंबर टाका. चला, फर्स्ट नंबरची ॲडजस्टमेंट कायची आहे? सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन का? चला, त्याच्यानंतरची सॅलरीवर सेकंड वाली. थर्ड नंबरची बिल्डिंग, स्पोर्ट मटेरियल, आणखी इन्व्हेस्टमेंट. पहा त्याच्यातलं काय काय आहे टाकला. चला, चौथ्या नंबरची लाईफ मेंबरशिप फी आणि पाचव्या नंबरची स्पोर्ट मटेरियल. करायची सुरुवात. बा लक्ष द्या. सर्वात आधी आपण काय सांगत असतो? अकाउंट किती बनवायचे असते? दोन. कोणते? इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. वाचा बरं काय म्हणते. फॉलोइंग इज अ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब ऑन 31 मार्च 2020. म्हणजे आपलं करंट इयर कोणतं होतं? 2020. लास्ट इयर कोणतं होईल? 19. नेक्स्ट इयर कोणतं होईल? 22, 21. यातलं करंट इयर कोणतं आहे? 20. मग आपण अकाउंट किती बनवू? दोन. एक बनवू इन्कम अँड एक्सपेंडिचर करंट इयर म्हणजे 2020. एक बॅलन्स शीट 2020 ची. आता क्वेश्चन मध्ये पहा, कॅपिटल नावाची एंट्री आली आहे का शोधा. पहा त्याच्यात कॅपिटल आहे का? नाही आहे. मग एक आणखी एक्स्ट्रा अकाउंट बनवायचं बॅलन्स शीट. पण हे कोणत्या इयर? लास्ट इयर. म्हणजे अकाउंट किती बनवायला? 3. करू. बॅलन्स शीट कोणत्या वर्षीची? म्हणजे 2019. आता रिसिप्ट साइड पासून सुरू करू. पहिल्या नंबरची एंट्री आहे टू बॅलन्स. हे बॅलन्स ओपनिंग असेल का क्लोजिंग असेल? ओपनिंग बॅलन्स द्यायचं लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइड. कॅश बॅलन्स किती? 11. पहिली एंट्री कोणती झाली? पहिल्या 4 एंट्र्या पाठ झाल्या पाहिजे. पहिली एंट्री कोणती झाली? ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स कुठे गेलो? लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता पुढली एंट्री आहे सबस्क्रिप्शन. किती आहे? 3. 19, 20, 21. 19 आहे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन घ्यायचं लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती? 3000. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन कोणत्या इयरचं? करंट इयरचं घ्यायचं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन 66. आणि याच्यावरती एक ॲडजस्टमेंट. मग याला बाहेर काढायचं नाही. हे नंतर बघू. ठीक आहे. हां, पहिली एंट्री काय झाली? ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स कुठे गेलो? लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. सबस्क्रिप्शन किती होते? 3. 19, 20, 21. 19 हे लास्ट इयर. कुठे गेलो? लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. करंट इयरचं कुठे आलं? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला. आता आहे 2021. हे कोणतं वर्ष? हे घ्यायचं करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन किती रुपये? 4 एंट्र्या समजल्या? सगळ्यांना त्या पाठ झाल्या पाहिजे बिलकुल पोपटासारख्या. पहिल्या नंबरची एंट्री होती ओपनिंग बॅलन्स. कुठे गेलो? सबस्क्रिप्शन किती होते? लास्ट इयरचं गेलो लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. करंट इयरचं आलं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला. आणि नेक्स्ट इयरचं आलं करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लक्षात. आता या सबस्क्रिप्शनला आपण बाहेर काढलं कारण याच्यावर एक ॲडजस्टमेंट. पहिल्याच नंबरची आहे. मीच वाचतो. क्वेश्चन लिहिलाय ना? हां, काय म्हणते ॲडजस्टमेंट पहा. सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रिसिवेबल. पेएबल म्हणजे रिसिवेबल म्हणजे कोणत्या इयरचे? रिसिवेबल
आउटस्टँडिंग काय करायचे? किती रुपये? मग 66 आणि 4 70. ही झाली याची हे पैसे अजून यायचे आणि यायचे म्हणजे आपली कोणती असेल? करंट इयरची. मग दुसरी एंट्री जाईल करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तिकडे किती लिहिले? 4000. मग तिकडे किती घेऊ? 4000. ठीक आहे. चला सबस्क्रिप्शन नंतर आहे लाईफ मेंबरशिप फी. आपल्याला जर एखाद्या मंडळाचा मेंबर बनायचं असेल तर आपण मंडळाला पैसे देतो. पैसे द्यावे लागते ना, फुकटाच म्हणत. मग मेंबरशिप फी मंडळाला मिळते. मंडळाचं काय आहे? किती रुपये? आणि याच्यावर एक ऍडजस्टमेंट. मग आता इकडे लक्ष सांगू काय? पहा काय म्हणते. 2/3 2 डिवाइडेड बाय 3 ऑफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज्ड. तो मेंबरशिप फी किती आहे? 24,000. याच्यापैकी कॅपिटलाइज किती करा? 2/3 म्हणजे 24,000 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 3. 3 1 जा 3 3 8 जा 24. 3 0 जसे त्या किती झाले? 8,000 इंटू 2 8 दोन्ही 16. समजले? काय करावे हे पैसे? कॅपिटलाइज करणे म्हणजे त्याच्यामधून मायनस कॅपिटल मध्ये प्लस. मग आता सांगा कॅपिटलाइज किती होईल? 16,000. बाहेर येईल 8,000. कॅपिटलाइज म्हणजे त्याच्यामधून मायनस कॅपिटल मध्ये प्लस. मग कॅपिटल कुठे येत असते? लायबिलिटीला पहिल्या नंबरवर. पण आपल्याला सध्या कॅपिटल माहित नाही. पण आपण काय करू? याच्यामध्ये ऍड करून घेऊ लाईफ मेंबरशिप फी. शॉर्टकट लिहिला लाईफ मेंबरशिप फी. इकडनं मायनस किती केलं? मग इथं प्लस किती होईल? 16,000. जेव्हा कॅपिटल येईल तेव्हा हे 16,000 याच्यात ऍड करून टाकू. तर आताच करू. समजलं? कॅपिटलाइज म्हणजे त्याच्यातून मायनस कॅपिटल मध्ये प्लस. जो पुढं लाईफ मेंबरशिप फी नंतर इन्कम फ्रॉम टुर्नामेंट. आता क्लिअरच सांगितलं आहे टुर्नामेंट पासून काय झालं? इन्कम कुठे येईल? साईडला. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावर? इन्कम फ्रॉम टुर्नामेंट किती? 9,500. पुढं इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्वेस्ट केलेल्या पैशावर इंटरेस्ट मिळतो म्हणजे हे आपलं काय आहे? इन्कम. किती रुपये? 7. चला इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी नंतर लॉकर सांगितलं ना. लॉकर रेंट आपलं. लॉकर रेंट ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं? पहिल्यांदा झालं काय? त्याच्या आधी आलं नव्हतं. चला लॉकर रेंट सांगतो. लॉकर रेंट म्हणजे काय? तर जिथं लॉकर फॅसिलिटी उपलब्ध आहे. तुम्ही बँकेत जर गेले तर बँकेचं बोर्ड लागलं असते येथे लॉकर सुविधा उपलब्ध आहे. गेलेच नाही कधी? बँकेने माहिती अजून असं वाचलं काय बोर्ड? लॉकर्स आर अवेलेबल हिअर. नाही स्टेट बँकेत आहे लॉकर. मग जे लोक असतात पैसेवाले ज्याच्या घरी पैसा असते 2 नंबरचा जो आपण लीगल दाखवू शकत किंवा दागिने असते मग हे घरी ठेवल्यापेक्षा लोक काय करते? बँकेच्या लॉकर मध्ये नेऊन ठेवते. मग बँक आपल्याला फ्री मध्ये देते का ते लॉकर? त्याच्यावर भाडं लावते. म्हणजे हे पैसे आपण बँकेला देतो. बँकेनं लॉकरची सुविधा दिली ना मग हे आपल्या बँकेचं इन्कम आहे. आता समजलं? नाही तर मग या इथं आपण वॉटर पार्क मध्ये जातो तिथं लॉकर भाड्याने घ्यायला लागते आपल्या वस्तू ठेवण्यासाठी. मग त्याच्यावर आपला चार्जेस लावते ते 5 रुपये 10 रुपये. मग हे त्या मंडळाचं इन्कम आहे. मग लॉकर रेंट कुठे? इन्कम साईडला.
किती 4500. लॉकर रेट नंतर डोनेशन किती पद्धतचे शिकलोय आपण? दोन. एक रिव्हेन्यू. कोणचं? रिव्हेन्यू वाला जर आलं तर हे आपलं इन्कम. मग आता बघा डोनेशनच्या पुढे काय लिहिलंय? रिव्हेन्यू आहे. रिव्हेन्यू आहे म्हणजे हे आपलं काय आहे? इन्कम. मग इन्कम साइडला घ्या. किती? 18,000. आणि पुन्हा नेक्स्ट एंट्री वाचा. आता काय त्यासाठी आहे? फॉर प्राइस फंड. जे आलं होतं आपलं आधी डोनेशन फॉर प्राइस फंड म्हणजे आपण मंडळानं एखादी टुर्नामेंट घेतली आणि टुर्नामेंट घेतल्यानंतर आमदार साहेबांकडून 51,000 रुपयाचं बक्षीस असते ना. मग हे पैसे मंडळाला मिळाले पण हे पैसे मंडळाचे, कारण ते पैसे कशासाठी भेटले? प्राइस साठी. मंडळ स्वतः खर्च करू शकते का ते? म्हणजे ते मंडळाची काय? फक्त डोनेशन आहे. आमदारांना म्हटलं तुम्ही मग मॅचेस घेऊन आले माझ्याकडून 5,000 रुपये घेऊन घ्या, तर मग हे मंडळाचं काय आहे? कारण ते पैसे कशासाठी मिळाले सांगितले नाही. मंडळ ते पैसे कुठेही खर्च करत. समजलं? म्हणजे उद्देश आला असेल तर ती आपली लायबिलिटी आणि उद्देश आला नसेल तर ते आपलं इन्कम. मग आता पहिल्या डोनेशनचा उद्देश होता काय? तर हे इन्कम झालं. आणि दुसऱ्या डोनेशनचा उद्देश आहे मग हे आपली डोनेशन फॉर प्राइस फंड. किती? 25. नंतर रिसिप्ट साइड संपली. आता पेमेंट साइड येते. पेमेंटच्या एंट्री कुठे घ्यायच्या रे? एक्सपेंडिचर साइड. सांगा पहिली सॅलरी आपला किती रुपये? आणि याच्यावरती वाचा सेकंड नंबर वाली आहे 2020. हे कोणतं वर्ष? करंट इयर. सॅलरीचे 4,000 रुपये अनपेड आहे. 4,500 सॉरी अनपेड म्हणजे अजून याला काय म्हणतात? आउटस्टँडिंग काय करायचं? किती रुपये? म्हणजे बाहेर येईल 25,500. हे पैसे अजून द्यायचे आहे आणि द्यायचे आहे म्हणजे आपली आउटस्टँडिंग आहे म्हणजे अजून, आणि द्यायचे आहे म्हणजे आपली करंट इयरची लायबिलिटी का लास्ट इयर? आउटस्टँडिंग सॅलरी. तिकडे किती प्लस केले? मग इथं सुद्धा किती घ्या? सॅलरी पर्यंत आलो. सॅलरी नंतर गोडाऊन रेंट, ग्राउंड रेंट, मैदान भाडे आपला कुठे घेऊ? ग्राउंड रेंट किती? नंतर टुर्नामेंट एक्सपेन्स. ओळखायची गरजच नाही, त्याच्या पुढे एवढं लिहून दिलाय टुर्नामेंट आणि एक्सपेन्स कुठे घ्यायचे? एक्सपेंडिचर आहे. किती? 8,500. पुढे स्पोर्ट मटेरियल, खेळाचं साहित्य, बॅट बॉल स्टंप. मग हे मटेरियल आपली कुठं जाईल? असेट साइडला. आणि स्पोर्ट मटेरियल परचेस केलं का चोरलं? मग इथं लिहायला लागते एक छोटासा चार्ट आहे काय? हे असं लिहायचं चार्ट. स्पोर्ट थोडं शॉर्टकट लिहिला एसएम म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करायचं परचेस, मायनस करायचा सेल आणि मग मायनस करायचं. चला सांगा स्पोर्ट मटेरियल परचेस. परचेस ना कशाच्या पुढे लिहू? किती लिहू? बाकीचा चार्ट नंतर बाहेर काढू. हे असं जोडू. त्या चार्ट कधी लिहायचा? जेव्हा आपण एखादी असेट परचेस केली असेल किंवा सेल केली असेल. मग आता काय केली? परचेस केली म्हणून परचेसच्या पुढे लिहिलं. बरोबर ना? स्पोर्ट मटेरियल नंतर स्टेशनरी, रायटिंग मटेरियल, बुक, पेन्सिल आपला आपली असेट आहे. स्टेशनरी किती? 9. पुढं ट्रॅव्हलिंग
एवढं क्लिअर सांगितलं. ट्रॅव्हलिंग आणि एक्सपेन्स कुठं घ्यायचा, किती 11,300. त्यानंतर फिक्स डिपॉझिट म्हणजे आपला पैसा बँकेत फिक्स मध्ये आहे. मग आपण बँकेत पैसे टाकले, आपला खर्च आहे की आपली असेट आहे, कुठं जाईल. आता हा 4 किलो का असा, मग आता सरळ बाहेर घेऊ. फिक्स डिपॉझिट किती 40 ठरले काय. नंतर रिम्युनरेशन म्हणजे जरा रिम्युनरेशन म्हणजे मोबदला. रिम्युनरेशन पेड करते ना. त्या दिवशी सांगितलं होतं मी, क्रिकेट पाहता ग्राउंड वर जर पाणी आलं तर स्वीपर लोक येते ना साफसफाई करायला. क्रिकेट मॅचेस पाहिजे ना. मग ते लोक जे आहे तिथं काम करणारे ते फ्री मध्ये काम करते काय, त्याच्या बदल्यात त्यांना काय द्यावं लागते, रिम्युनरेशन मोबदला. आपला एक्सपेन्स आहे किती, रिम्युनरेशन. नंतर ऍडव्हर्टाइजमेंट आपला आणि एक्सपेन्स कुठे घ्यायचा, किती रुपये. नंतर रिपेअर्स दुरुस्ती आपला आणि एक्सपेन्स कुठे घ्यायचा, सांगा किती. नंतर ओपनिंग बॅलन्स कुठे गेलो, लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. क्लोजिंग बॅलन्स कुठे जाते, करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. म्हणजे वर्षाच्या शेवटी तेवढे पैसे आपल्या जवळ शिल्लक पैसे आपली असेट. ओपनिंग कुठे घ्यायचं, लास्ट इयर मध्ये. आणि क्लोजिंग कुठे घ्यायचं, किती रुपये. एंट्र्या संपल्या. आता राहिल्या किती ऍडजस्टमेंट होत्या. पहिल्या नंबरची होती सबस्क्रिप्शन वाली, झालेली आहे. सेकंड नंबरची सॅलरी वाली झालेली आहे, झाली आहे ना. आता थर्ड नंबर वाली मीच वाचतो. Assets and liabilities on 1st April 2019. 19 कोणतं वर्ष. मग याच्या एंट्री किती घेऊ, कारण मग याची पहिली एंट्री करायची लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आणि दुसरी एंट्री करायची करंट इयर मध्ये. पहिली एंट्री आहे त्यातली बिल्डिंग आपली. मग याची फर्स्ट एंट्री कुठं करायची, लास्ट इयर किती 90. याचा अर्थ असा झाला का आपल्या जवळ मागच्या वर्षी बिल्डिंग किती होती. हे बिल्डिंग आपण पाडली काय, तोडली काय, म्हणजे हे बिल्डिंग आपल्या जवळ आता पण आहे. मग याची सेकंड एंट्री कुठं करायची, करंट इयर 90,000. बिल्डिंग नंतर स्पोर्ट मटेरियल खेळाचं, ही पण आपली. याची एक एंट्री कुठं जाईल, लास्ट इयर मध्ये किती 60,000. ही झाली याची, म्हणजे मागच्या वर्षी स्पोर्ट मटेरियल किती होतं 60,000. हे आपण विकलं काय, फेकलं काय, म्हणजे हे आपल्याकडे आता पण आहे. मग याची सेकंड एंट्री करायची करंट इयर मध्ये. पण आता इथं लिहायचं, कारण स्पोर्ट मटेरियल साठी लिहिलाय 4. स्पोर्ट मटेरियल त्याच्या पुढे लिहून किती. आता याचं मीनिंग असं झालं रे बाबू का आपल्या जवळ मागच्या वर्षी मटेरियल किती होतं, या वर्षात आपण अजून परचेस केलं कितीचं. आता मटेरियल किती झालं, 1 लाख. जुनं वाला 60,000चं, अजून घेतलं 40,000चं. टोटल किती झालं. चला याच्यापैकी सेल केलं का काही, मग ते सेलच्या समोर डॅश द्यायची. आता टोटल किती झाली. आणि आता याच्यावर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे, डिप्रिसिएशन. किती %, 10% कशावर घ्यायचं, 1 लाखाच्या 10% 10,000. डिप्रिसिएशन त्यातून बाहेर आले 90,000. ही झाली डिप्रिसिएशनची. आणि दुसरी एंट्री
इनकम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साइड. टू डिप्रिसिएशन अंडरलाईन करून लिहून घेऊ स्पोर्ट मटेरियल. तिकडे पहा किती काढले, मग इथं सुद्धा किती घेऊ. तिसऱ्या नंबरची ऍडजस्टमेंट सुरू आहे, संपली का ते. त्यातली बिल्डिंग झाली, स्पोर्ट मटेरियल झालं. आता बघा काय आहे, इन्व्हेस्टमेंट पण आपली एक एंट्री कुठं करायची, लास्ट इयर मध्ये, आणि एक एंट्री. सांगा मग इन्व्हेस्टमेंट किती आहे, 50-50. दोन्ही याच्यात 50-50. चला आता संपली तिसऱ्या नंबर. चौथ्या नंबरची पहा ऑलरेडी झाली आहे, पाचवी. मग आता टोटल करून घेऊ, नंतर आरामात लिहून घ्या. चला इकडे लक्ष. टोटल करताना सर्वात पहिले लास्ट इयरची बॅलन्स शीट बंद करून घ्या. ठीक आहे, ही साइड झाली 0. टोटलच किती होईल, 0. आता इकडे 0. पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0, तिसरा नंबर 0, चौथा 3. 3 आणि 4 कॅरी झाला का काही. आता 5वा, 5 आणि 6 11, 11 9 20 आणि 21, 2,14,000, 2,14,000. तिकडची सुद्धा 2,14,000. यातून ही साइड काय करायची, उरले 2 लाख आणि याला नाव काय द्यायचं, कॅपिटल फंड. झालं, या बॅलन्स शीटचं काम संपलं. याच्यातनं काय शोधायचं होतं, मिळालं. आता हे मिळालेलं कॅपिटल घ्यायचं करंट इयर. करंट इयर मध्ये ना इथलीच व्हॅल्यू घेऊन घ्या, 2,14,000. आणि हे मगाचे 16,000 याच्यात काय करायचे, म्हणजे झाले 2,30,000. याला बाहेर काढायचं नाही. आलो इथपर्यंत. आता नंतर बंद करायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर. पहिले इन्कम साइड, पहिला नंबर 0, दुसरा नंबर 0, तिसरा नंबर बघा. तिसरा 5 आणि 5 10, 10 शी 0 कॅरी झाला 1. आता कोणता नंबर, 3 झाले ना, कोणता कॅरी किती आहे. जरा इकडे लक्ष. 1 आणि 8 9, 9 आणि 4 13, 13 आणि 7 20, 20 आणि 9 29, 29 आणि 8 37, 37, 37 ची 7 कॅरी झाले 3. किती नंबर झाले, आता 5वा कॅरी किती आहे, 3. 5व्याचे टोटल करू, 3 आणि हा 1, 4 आणि 4 आणि 7 11, 1,17,000. किती आले, 1,17,000. आता इकडची टोटल करू, पण इथं लिहायची इकडे साइडला लिहून ठेवू बाजूला. पहिला नंबर 0, दुसरा नंबर, आता तिसरा 3. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15 शी 5 कॅरी झाला 1. आता कोणता नंबर, चौथा. कॅरी किती आहे, चला 1 4 5, 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, 1 19, 19 आणि 9 28, 28, 28 आणि 8 36, 36 आणि 7 43, 43, 43 आणि 5 48, 48 शी 8 कॅरी झाले 4. किती नंबर झाले, आता 5वा कॅरी किती आहे, चला 4 आणि हा 1 5 आणि हा 1 6 आणि हे 2 8, 88,500. आता इन्कम साइड आली 1,17,000 आणि एक्सपेंडिचर आली 88. मोठी कोणती आहे, 1,00,000. तेच दोन्ही साइडला लिहू, 1,17,000 1,17,000. बरोबर ना. यातनं ही साइड काय करायची, 1,17,000 मधून मायनस. ठीक आहे, 0 0, 10 मधून 5 गेले 5 कॅरी झाला 1, 17 मधून 9 गेले 8 कॅरी झाला 1, 11 मधून 9 गेले 2 कॅरी झाला 1 आणि 1 मधून 1 गेला 0. 28,500.
याला नाव काय द्या? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, किंवा याचं एक अल्टरनेट नाव अजून पण आहे, सरप्लस. म्हणजे या अकाउंट मध्ये एवढा फायदा झाला, बरोबर. आता हा आलेला सरप्लस कॅपिटल मध्ये काय करा? चला कॅपिटल मध्ये ऍड करू सरप्लस 28,500. आधी कॅपिटल बाहेर काढू. 500 8 5 2 2,58,500, बरोबर. चला लायबिलिटी साइडची टोटल, पहिला 0, दुसरा 0, तिसरा 5 5 10, 10 शी 0 कॅरी झाला 1. आता 3 झाले ना, चौथा कॅरी किती आहे? 1 4 5, 5 5 10, 10 2 12, 12 8 20, 20 राशी 0 कॅरी झाले 2. आता पाचवा 2 आणि हे 2 4, 4 आणि 5 9 कॅरी झाले ते किती नंबर झाले? 5. आता 6वा कॅरी कशी आहे? 6वा आहे 2, 2,90,000, 2,90,000. आता इकडची गोष्ट, पहिला 0, दुसरा 0, तिसरा 0, 3 नंबर झाले. चौथा 6, 6 आणि 4 10, 10 शी 0 कॅरी झाला 1. आता पाचवा 1 5 6, 6 आणि 9 15, 15 आणि 1 16, 4 20, 20 आणि 9 29, 20, 2,90,000, 2,90,000. चला लिहून घ्या.